तर राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। दादांच्या निधनानंतर आम्हीच टीकेचे धनिक का, तटकरे असं म्हणत संतापले। तटकरे बोलत असताना मी म्हटलं लवकर आटपा असं भुजबळांनी म्हटलंय। मुंबईत असूनही पटेलांची बैठकीला अनुपस्थिती आहे, त्यामुळे एकीकडे चर्चा सुरूच आहे, तर तसेच तटकरेंचं बैठकीतलं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम असल्याच्या चर्चा सुरूच आहेत। राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या हातात देणे तसंच पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही अशा शब्दात सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला अशी माहिती सूत्रांनी दिली। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही आमच्या दोघांवर सतत टीका सुरू होती। अशा वेळीही पक्षाचा एकही आमदार नेता बचावासाठी पुढे आला नाही। फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार की नाही असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बैठकीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचंही सूत्रांकडून समजते। सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असेल किंवा अजिबात काय वाद झाला नाही। त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची, कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। म्हणून मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा, त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे, ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले, लवकर आठ। विशेष म्हणजे तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेले, त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम असल्याच्या चर्चा सुरू आहेत। हा विषय बैठकीत नको, सूत्रांच्या माहितीनुसार हा विषय बैठकीत मांडण्याचं कारण नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचंही सूत्रांकडून समजतंय। प्रफुल्ल पटेल काय येऊ शकले नाही, परंतु तटकरे तर होतेच। पण काही अंतर्गत नाराजी होती बऱ्याच आता प्रफुल्ल पटेल काय नाही, आता हे तुम्ही सगळे नाराजी आहे, हे आहे ते आमच्या विरोधी पक्षाचे काय आमचे मित्र हे सतत बोलत असतात, तुम्ही सतत ते दाखवत असतात, त्यामुळे एक वातावरण निर्माण होता, पण तसं काही वातावरण नाही। धन्यवाद।